दादा, तुम्ही वेळ चुकवली. दादांबद्दल देवाभाऊंनी हा मार्मिक लेख शेअर केला आहे. तो लेख या प्रकारे आहे. मंगळवार दिनांक 17 जानेवारी रोजी अजितदादा आणि मी असे आम्ही दोघे मंत्रिमंडळात बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली. तेथेही दादा माझ्या सोबत होते. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो. यावर दादांनी प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प लांबू नयेत यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठवले. सार्वजनिक बांधकाम खात्याने सरकारचे 764 कोटी कसे वाचविले याची माहिती देण्यात आली. दादांना आनंद झाला. सदोदित तिजोरीची काळजी करणारा अर्थमंत्री म्हणून मी निश्चित असायचो. अशाच गोड बातम्या प्रत्येक बैठकीत देत जा अशी कोपरखळीही त्यांना मारली. पण अशा बातम्या ऐकण्यासाठी पुढच्या दिवसापासून आपण नसू हे मात्र त्यांनी सांगितले नाही. ही बैठक झाल्यानंतर पुन्हा पाऊण तास आम्ही माझ्या दालनात गप्पा मारत बसलो. नियती निष्ठुर असते. आपले काही चालत नाही. दादा, तुम्ही आजवर कधीही वेळ चुकवली नव्हती. यावेळी मात्र चुकवली. दादा, ही खंत कायम राहील. तुम्ही अकाली एक्झिट घेतली. बुधवारी सकाळी बारामतीजवळ विमान अपघात झाल्याची बातमी कानावर आली. तेव्हाही इतके काही विपरीत घडेल असे वाटले नव्हते. डॉक्टर जोवर काही सांगत नाही तोवर कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायला मन धजावत नव्हते. सुप्रियाताईंशी बोलणे होत होते, पण अखेर ती वाईट बातमी आलीच. माझा जवळचा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. कधीच विस्मरणात जाणार नाही असा धक्का देणारा हा प्रसंग आहे. दादा हे कायम माझे मित्र होते. खूप जवळून असे काम आम्ही 2019 पासून केले असले तरी यापूर्वी विकासाच्या किंवा राज्याच्या विषयांवर आम्ही एकमेकांसोबत होतो. दूरगामी विजन असलेले नेते फार कमी असतात. दादा हे त्यापैकी एक. शब्दाला जाणणारा नेता मित्र कसा असतो हे मी अत्यंत जवळून दादांबाबत अनुभवले. कितीके संकट आले तरी शब्दाला किंमत असते आणि प्रसंगी ती मोजायचीही असते. हे दादांकडून शिकण्यासारखे आहे. काही इनिंग आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या. ही इनिंग प्रदीर्घ चालेल असे वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली. 2014 नंतर त्यांच्या तोंडी कायम माझे नाव CM साहेब असे असायचे. 2019 मध्ये ते उपमुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता. पण सभागृहात बोलताना ते हमखास मला CM साहेब म्हणायचे. मग हळूच जीभ चावून देवेंद्रजी म्हणायचे. आमची मैत्री राजकारणापलीकडची होती. अवांतर विषयावर बोलण्याची मैफिल दादा सोबत असले की घडायचीच. आम्ही कितीदा रात्री उशिरापर्यंत गप्पा करीत बसायचो, पण त्यातही कामाच्या विषयी त्यांची यादी तयार असायची. कोणत्या विषयावर बोलायचे आहे त्याचा कागद हाती असायचा. धीर गंभीर विषयावर बोलून झाले की दादांचे व्यक्तिमत्व खुलायचे. मग त्यांच्यातील कुणाची आणि कशाचीही पर्वा न करणारे उत्तुंग आणि दिलखुलास दादा व्यक्त व्हायचे. त्यांच्यातील भावनाप्रधान दादा फार कमी लोकांना पाहिले, पण मला तेही दादा अनुभवता आले. कारण आम्ही फार छोट्या कालखंडात पराक्रमच तेवढे केले. राजकारणात अनेकदा माणसे वरकरणी पाहिली जातात, त्याचे व्यक्तिमत्व पाहिले जात नाही. पण कामाचा प्रचंड आवाका आणि ठाई असलेला अनुभव या अर्थाने दादा एक अतिशय मोठे नेतृत्व. सकाळी 7 वाजता दिवस सुरू करणारे दादा थांबत नसत. सरकारमध्ये असताना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. ते क्षणिक अप्रिय वाटत असले तरी दीर्घकालीन जनहिताचे असतात. अशा वेळी राजकीय कौशल्यपणाला लागत असते. व्यवस्थापन कौशल्यात जोखीम आणि हिंमत दोन्ही ठेवावी लागते. असे निर्णय घेण्यातही दादा अग्रेसर असत. त्यामुळे त्यांच्या पुढे एखादी फाईल गेली किंवा विषय गेला तर 2च उत्तरे ऐकू यायची. एकतर होकार किंवा नकार करतो. ही शैली दादांना मान्यच नव्हती. या शैलीने लोक त्या क्षणी दुखावतही, पण ती दीर्घकाळासाठी जोडली जातात. सभागृहात उत्तरे देताना सुद्धा गुळगुळीत नाही तर ठामपणे उत्तरे देताना ते दिसायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे सभागृह सुरू होण्यापूर्वी दादा सभागृहात यायचे. मग ते मुंबई असो की नागपूर. सभागृहातील नवीन सदस्यांना प्रस्तावाचा अभ्यास करून ते आलेले असत. सभागृहातील नवीन सदस्यांना शिस्त आणि नियम शिकवण्यातही त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. मंत्रिमंडळ बैठकीत येण्यापूर्वी प्रत्येक प्रस्तावाचा अभ्यास करून ते आलेले असत. 18 ते 20 विषय असले तरी नेमक्या कोणत्या विषयाला कोणता मुद्दा उपस्थित करायचा हे त्यांना ठाऊक असे. आमच्यात काही समान गोष्टी होत्या. काम घेऊन येणारा,
आपल्या पक्षाचा की दुसऱ्या पक्षाचा याचा दादांनी कधीच विचार केला नाही. नेत्याने सतत जनतेत राहायचे असते हेही पथ्य दादांनी आयुष्यभर पाळले. 24/7 कामात व्यग्रता हे सूत्र दादांनी कायम पाळले. आजही 28 जानेवारी ते आपल्या सभांसाठी भल्या पहाटे निघाले होते. दादा आणि मला दोघांनाही क्रिकेट सामना बघण्याची आवड. कोणताही सामना असला की मधूनच आम्ही दोघे स्कोर काय झाला याची माहिती घेत असायचो. गाणी हा देखील आमचा समान आवडता छंद. त्यातच दादांचा सेन्स ऑफ ह्युमर अफलातून. कितीके गंभीर विषय असू द्या ते थेट गमतीतून बोलून समोरच्याची विकेट बेमालूमपणे द्यायचे. बांधकामाची गुणवत्ता या विषयात दादांना फार रस. प्रत्येक सरकारी बांधकामावर त्यांची कडक नजर असायची. अनेकदा सकाळी 6 वाजता त्यांनी बांधकामाची पाहणी केली आहे. जराही चूक सापडली तर समोरच्याची ऐशी तैशी करण्यास ते मागे पुढे पाहत नसत. त्यामुळे त्यांच्या देखरेखीत झालेल्या सरकारी कामांची खासगीतली ही सरकारी इमारती खासगीलाही लाजवतील अशा झालेल्या आहेत. बारामतीत मेडिकल कॉलेजची वीट अनवीट त्यांच्या स्वतःच्या देखरेखीत ठेवली. नियतीने त्याच मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे पार्थिव आणले. ही पण एक विडंबना. मनात आज अनेक वेदना आहेत. दादांना दूध प्यायला खूप आवडायचे. आमच्या हेलिकॉप्टरमध्ये सुगंधी दूध, ताक, कोल्ड्रिंक्स नेहमी असायचे. पण दादा नेहमी दुधाला पसंती देत. मी रोज हळद टाकून दूध घेतो ते आवर्जून सांगायचे सुद्धा. एकदा आम्ही विमाना प्रवासात होतो. विषय रंगत गेले. मग विषय माझ्या आजवर झालेल्या विमान हेलिकॉप्टर अपघातापर्यंत येऊन पोहोचला. मी एक एक प्रसंग रंगून सांगू लागलो. दादा गमतीने पायलटला म्हणाले, अरे बाबा, जवळ कुठली धावपट्टी दिसते का पहा, मला खाली उतरव आणि मग पुन्हा उड्डाण करा. मी दादांना सांगितले की माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे. माझे अपघात खूप झाले पण काळजी करू नका. मी विमानात असतो की काही इजा होत नाही. त्याच दादांना विमान अपघाताने आपल्यातून हिरावून न्यावे ही शोकांतिकाच. जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला माझा अत्यंत जवळचा सहकारी मी गमावला. हे माझे वैयक्तिक नुकसान तर आहेच पण महाराष्ट्राचेही मोठे नुकसान आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती. यावेळी मात्र चुकवलीत.